मी तुमच्यासाठी कुठे येऊ काय सांगा, फ्रीज मध्ये पाहिजे तुम्ही या वर्कर साहेबांना, कारण हे आपल्याला सरांची बी आहे, सरांची बी आहे, पिवळे साहेबांची पण. झिरो करा परत झिरो पण करा परत डिलीट करू नका. बघा आपला 4थी 5वीला शिकवलंय, कुठली गोष्ट खरं जर पाण्यात सोडलं तर लाईट लागते, त्याला लागत नाही. आता एक पाणी मी या बिस्लरीचं घेतलंय, ही बिस्लरी आहे याच्यात पाणी घेतलंय. हे पाणी जे येतंय, आपण जे पाणी पितोय, तुम्ही लोक पाणी पिताय, कुठलं पाणी पितायत? तुम्ही जे पाणी पितात, घरात पाणी पितात, पाणी कुठं येतं? नळाचं पाणी येतं. नळाला पाणी कुठं येतं? विहिरीतनं. अजून कुठं येतंय? डॅम मधून येतंय. कुठून येतं पाणी? नदीतनं येतंय. नदीतनं पाणी येतंय. कुठून? डॅमचं पाणी येतंय. त्या डॅमवरती जा, डॅमवरती जा, त्या नदीवरती जा. सकाळी सकाळी काय काय होते? फक्त नजर टाका. काही लोक कपडे तिथं धुतात, काही लोक तिथं कपडे धुतात, काही म्हशी गाई धुतात, आणि काही शेणशी सकाळचं तिथं जायचं करायला जातात. येतं म्हणणे ते पाणी येतं घरी, किती शुद्ध झालेलं असे बरं. संशोधनाचा भाग आहे. पाणी येतंय आणि ते पाणी आपण पितो. त्याच्यामध्ये कोणी लघवी केली, कोणी संडास केली, ते पाणी पितो. म्हणून आता काही मशिनी आलेल्या आहेत मार्केटमध्ये. तर त्या मशिनीमध्ये तुम्ही घरात लावलेल्या असतील, कुठल्या मशीन? ॲक्वागार्ड लावले मशीन. आता ते पाण्यामध्ये येते, त्या ॲक्वामध्ये ते सगळं काढतं, त्यातनं सगळं क्षार काढतंय. आता त्याने लघवी केलेले त्या पाण्यात, ते काढेल का? तेच पाणी आपण पितो. मग त्या मशीनला माहित नाही काय काय काढायचं, सगळं ते क्षार काढतं, मिनरल्स काढतं, सगळं पितं. आणि हे मुरदूस पाणी, तुम्ही आम्ही मुरदूस पाणी पितात, आणि या मुरदूस पाणीमध्ये लाईट लागत नाही. लाईट लागतोय? लाईट लागत नाही. मग आता आपल्या शरीराला विटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल, झिंक आहे, त्याची गरज आहे का नाही गरज? नाही. म्हणून जरूर पाणी हीच प्या. कारण ते लघवी केलेलं पाणी पिऊ नका, त्यापेक्षा हेच पाणी प्या. आणि त्याच्यामध्ये थोडं नॅचरल टाका. हे नॅचरल टाकल्यानंतर काय होऊ शकते, थोडा हलवा. जिथे लाईट लागत नव्हता तिथे आता लाईट लागतो का बघू. लागलं का लाईट? हे जर पाणी आपलं पोटात गेलं तर आपलं पोटातलं जे काही गोष्टी सगळे क्षार मिळाले तर आपली एकदम तब्येत एकदम मजबूत राहणार, एकदम तंदुरुस्त राहणार. कधी आपले हाडं ठिसून नाही, काय होणार नाही. म्हणून माझं वय वर्ष आज बघायला गेलो, आज 63 चालू आहे. वाटत असेल फक्त दररोज एकच, दररोज बॅगेत असतो. सकाळी साहेब उठले, बॅग खोलली, बॅगेत सुद्धा डबा सापडला. पहिले त्यांनी 1 चमचा, मला 1 चमचा बनवून दिला. लक्षात हे टाका, हे प्या. असा डेमो जर दाखवला तर हा डबा घेणार का नाही घेणार? काय वाटतं तुम्हाला? परत अजून दुसरा दुधात बी घेणार, पाण्यात बी. दुधात बी और पाण्यात बी. कशात बी एक चमचा घ्या. उसमें 2 बात है. जिसका वेट कम करना है ना, उसके लिए पानी गरम पानी, कुमकुमा पानी. गरम पानी थोड़ा जो